सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा श्री बालाजी ललित यात्रा महोत्सव अखंड हरिनाम सप्ताह मौजे वडवाळी तालुका पैठण प्रक्षेपण आपल्या आवडत्या गजर कीर्तनाचा या यूट्यूब चॅनलवर छाया गवलन कानंद कुमार कन्हैया प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेकरता घेतलेला अभंग देहूचे सुप्रसिद्ध साधू जगद्गुरु जगतवंदनीय श्रीमंत श्री तुकोबाराय यांचे धाकटे बंधू कान्होबाराय त्यांचा हिंदी भाषेतील सर्वांच्या परिचयाचा अभंगावर बोलण्यापूर्वी थोडासा परिहार. सालाबाद प्रमाणे याही वर्षी 74 वर्षे पूर्ण होऊन 75 वर्षे ललित यात्रा महोत्सव त्या निमित्ताने घडवून आलेला हा दिव्य आणि भव्य असा सोहळा. बाकीचे हार काढून घ्या, एकच हार ठेवा गरमन त्यांना, बाकीचे बोलू नका. या सोहळ्याच्या निमित्ताने सर्व संयोजक मंडळीच्या वतीनं, ग्रामस्थ मंडळीच्या वतीनं, सर्व भाविकांच्या वतीनं झालं. मिटलं नाही का अजून प्रकरण? काय किरकोळ गोष्ट मिटलं. मला दिले गेलेलं हे निमंत्रण आपले सुनील भाऊ गाडे यांनी अधूनमधून सारखी करून दिलेली आठवण. पहिलं रात्रीचं कीर्तन घेतलं होतं, पुन्हा ग्रामस्थ म्हणले त्या बाबांचा काला घ्या, मग ते कॅन्सल केलं. काल्याचं पण आम्हाला हेलपाटा उलटा झाला. काल सकाळी रामचंद्र बाबा बोधे पंढरपूर त्यांचा काला असल्यामुळे पंढरपुराहून पुन्हा पैठण असं उलट झालं. वेळ चुकू नये म्हणून मी रात्री शेगावला मुक्कामी आलो. शेगाव नाही, वो राहिला होता. हा तिकडे झालं. वेळेची सवय झाली. मंत्री महोदयांनी सांगितलं तुम्हाला, पण त्यांच्या दारापासून आल्यानंतर थांबवलं. तिथे 8:30ला होतो मी. ते म्हणले मला यायचं, आपण जाऊ. म्हटलं आता अर्धा तास उशीर होणार, पण ठीक आहे. त्यांनी फार मोठं विकासाचं कार्य केलं. त्यांची आपल्याला गरज आहे. समजोता तुम्ही आम्ही खेळी मिळी. म्हणून अर्धा तास उशीर झाला तर मी अर्धा तास उशिरा सोडील, बस एवढंच. तुमचं नुकसान करणार नाही. अगदी दृष्ट लागेल असा सोहळा या ठिकाणी संपन्न होतोय. याचं कारण बालाजी भगवंताची, तुम्ही असं पुढे बसा, ते बॉक्स आवाज अडतो. इथे 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 पुढे पुढे माझ्या पुढे नाही बसा, तिथे तिथेही बॉक्स आहे. टाळ घेता मग तर चांगलं आहे, पण सर्वांनी गोपीचंदन लावलं तर कसं होईल भारताचं? आपल्या आपल्या ड्युट्या. मी सांगितलं साहेबांना, नाही त्याच्याबद्दल नाही म्हणत मी साहेबांना म्हटलं तुम्ही तुमची ड्युटी करा, आम्ही आमची ड्युटी करतो. आनंद आहे. खेळी मेळी गदारोळी आनंद आहे. एकंदर 5 टप्पे 12 वर्षे पूर्ण झाले की त्या सोहळ्याला तपपूर्ती नाव येतं. 25 झाले म्हणजे रौप्य महोत्सव, 50 झाले सुवर्ण, 75 झाले की अमृत, आणि 100 झाल्यावर शताब्दी. हा योग आहे. शताब्दी इथली सगळी तरुण मंडळी करतील पुढे 25 वर्षानं. तेव्हा मी नाही थांबणार बुवा, तुम्ही थांबा सगळे. 25 वर्ष आहे त्याला. तरुणांचा खूप सहभाग यामध्ये आहे आणि इथल्या वयोवृद्ध मंडळीचं त्यांना मार्गदर्शन आहे. त्याच्याही पुढे जाऊन सांगतो,
बालाजी भगवंतासाठी अख्खं गाव आणि भाविक एका मायेची लेकरं होऊन गटतट विसरून एकत्रित आले, म्हणून दृष्ट लागेल असा सोहळा संपन्न. जिथे एकत्रीकरण आहे त्यासारखी मजा नाही, मग घर असो की परमार्थ असो. तुम्हाला माहित आहे, एक एक तुराटी एकत्रित केली आणि त्याला बंधन बांधलं की झाडू तयार होतो, आणि त्या झाडूमध्ये अख्खा कचरा काढायची ताकद निर्माण होते. बंधन आहे ना, पण बंधन तुटलं की झाडूचा कचरा होतो, एवढं लक्षात ठेवा. म्हणून एकत्रीकरण. शेतकऱ्याच्या भाषेमध्ये द्राक्षाचे शेतकरी, त्याच्यात छोटा असेल तर तो व्यापाऱ्याला न देता स्वतःच विकायला नेतो द्राक्षी. सुटे झालेले मणी फेकून देत नाही एका टोपल्यात, आणि घड एका टोपल्यात. पैठणच्या मार्केटमध्ये बसतो, गिऱ्हाईक लागतं, सुटे मणी काय भाव? 10 रुपये, 10 रुपये किलो. आणि एक घडाचे 100 रुपये. फरक कळला असेल तुम्हाला. घडाची किंमत 100 का? एकत्रित आहे. याचे 10 का रुपये किंमत झाली, सुटे झाले. म्हणून ही सगळी मंडळी एकत्रित आली, नाहीतर ते बरोबर 12 वर्ष नंतर 2 तप झाले की 1 मिळवायचं असते. 4 झाल्यावर 3 मिळवायचे असतात, ते 2 मिळवायचे असतात. हे एक एकनी वाढतं. ते 4 झाले की त्याच्यात 3 मिळवायचे, आणि 8 तप झाले की 4 मिळवायचे. तुम्ही हिशोब करा. आता हे अमृत महोत्सव आहे ना, 12 वर्षे झाले म्हणजे तप, पण 2 तप झाले की 1 मिळवायचं. 12 दुणे 24 आणि 1, मग रौप्य होतो 25चा. मग 4 तप होतात तेव्हा 2 मिळवायचे, मग सुवर्ण होतो. 12 चौक 48 आणि 2 50. हे लक्षात. आता 75 मध्ये आहो आपण. मग 6 तप झाली की मग 3 मिळवायचे, 1 वाढते. 12 सकम 72 आणि 3 हा 75. हा अमृत आहे. आणि 8 तप पूर्ण झाले की 4 मिळून शताब्दी. 12 8 96 आणि 4 मग शताब्दी महोत्सव. त्यापैकी हा 4था टप्पा गाठला इथल्या मंडळींनी. ज्यांनी हा सप्ताह सुरू केला, ज्यांनी पंक्ती घातल्या, विण्याचा प्रहारा दिला, भजन केलं गाथ्याचं, काकडा केला, ती पूर्वज मंडळी आज हयात नसतील, पण वैकुंठात हा तुमचा 75वा सोहळा पाहून त्यांच्या डोळ्याला आनंदाश्रूच्या धारा लागल्या असेल की इवले सेरो लाविले द्वारी, त्याचा वेलू गेला गगनावरी. आणि आज तुका म्हणे गाजे वैकुंठी सोहळा. अरे काय लावतं ते प्रमाण? काय म्हटलं मी? इवलेसे रोप लाविले द्वारीन, त्याचा वेलू गेला गगनावरी. पुढे काय? आज मोगरा फुलला, 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 मोगरा फुलला. फुलवेचिता बहार कळी आसी आला, फुलवेची
फुलला मोगरा फुलला मोगरा फुलला मोगरा फुलला मोगरा फुलला मोगरा फुलला नाहीतर सप्ताह सुरू झाला 4-2 वर्ष जोरात चालतो आणि उरलेल्या वर्गणीवरून भांडणं सुरू होऊन 5व्या वर्षी बंद पडतो आणि मग ते पूर्वज आहा कटकटा त्याचे करीती पितर वंशी दुराचार पुत्र झाला. इथले सर्व पूर्वज 75 वर्षापूर्वीचे वैकुंठात आनंदानं नाचत असतील की आमच्या लेकराने आता केवढा विस्तार केला. पुढे 25 वर्षानं होईल शताब्दी. नामदेव आम्ही नाही राहणार पण तुम्ही थांबा. आनंद आहे. रामकथा काकडा हरिपाठ मोठमोठ्या महात्म्यांची कीर्तन आणि आमच्या पूजनीय शिवनाथ महाराज मैंदड यांचं मार्गदर्शन. अगदी मिलिटरी सारखा शिस्तबद्ध कार्यक्रम झाला. आता मला कधी संपवता हे विचारू नका. आजच्या दिवस माझा दोष नाही म्हणून यांचं नुकसान करायचं नाही. या संबंधाने माझे दोन्ही मृदंगाचार्य महाराज दोघालाही वंदन करतो. हार्मोनियम वादक विनेकरी बाबा, इकडचे सर्व गायनाचार्य टाळकरी महाराज, दोन्ही कामं ज्यांना जमली ते ठीक आहे, धन्यवाद. आनंद आहे, समन्वय. सर्व श्रोते मायबाप, उपस्थित माय बहिणी, तरुण बांधव, लांबून आलेले जाणते पारमार्थिक श्रोते आणि अतिशय सुंदर साऊंड सिस्टीम या सर्वांच्या एकत्रीकरणानं कार्यक्रमाला लाभलेलं सौंदर्य. विठ्ठल वारकरी संप्रदायामध्ये सांगता, समारोप, समाप्ती असे शब्द आले की प्रत्येकाच्या डोळ्यापुढे चित्र उभं राहतं गोपाल काल्याचं. काला झाला म्हणजे सप्ताह संपला हे संयोजक मंडळीला जाहीर करावं लागत नाही. काला झाला की हाला. आणि परत जर बुवा आला तर का आला. व्यवहारामध्ये पगाराला जेवढं महत्व आहे त्याही पेक्षा परमार्थामध्ये काल्याला प्राधान्य आहे. हुशार कामगार महिन्यातून 20 दिवस कामावर गेला नसला तरी पगाराच्या दिवशी टपलेला असतो. तसा सूदने पारमार्थिक नाही 7 दिवस येता आलं काल्याला येऊन बसतं. काही असांप्रदायिक मंडळी याच्यावर डोकंही चालवतात. काय विशेष आहे, किती दिवसापासून लावून ठेवलं बोवाला उठले सुटले गोपाल काला दहीला आहे, गोपाल काला दहीला आहे, गोपाल काला दही. 2 रुपयाचं दही 3 रुपयाच्या लहान बसले काला करीत. त्यापेक्षा चांगलं नाही करून खातायत का घरी. अरे त्याच्यापेक्षा चांगलं करून खाल रे बाबा, त्याला महत्व नाही. काय खातो यापेक्षा महत्व आहे कोण देतो. भानुदास गीती गातो प्रसाद देतो पंढरीनाथ. प्रसाद देतो पंढरीनाथ. प्रसाद देतो पंढरीनाथ. भानुदास गीती गातो प्रसाद प्रसाद देतो पंढरीनाथ. प्रसाद शब्दाचा अर्थ केवळ साखर फुटाणे पेढे नाही. प्रसाद शब्दाचा यथार्थ अर्थ आहे प्रसाद असतो प्रसन्नता. आणि ते फक्त दोघच देतात.
प्रसन्नता नावाचा माल जीवाच्या दुकानात शोधून सापडायचा नाही. बदाम खातं, काजू खातं, बदामचा शिरा खातं, तरी चेहऱ्यावर बघा वाटतं याच्या घरात नुकतीच वाईट घटना घडली. विचारतात माणसं, केव जी आप रोते हो? नाही जे तो फिर मेरी सुरतही वैशी. फोडली गोवरी. हा, प्रसन्नता दोघाकडे, भगवंताकडे अथवा संताकडे. म्हणून आतापर्यंत प्रसाद दोघांनीच दिल्याची प्रमाण आहे. भानुदास किती गात, प्रसाद देतो पंढरीनाथ. एक चिटाळी झाली चंद्रभागे वाढ. चिटाळी झाली चंद्रभागे एक चिटाळी झाली चंद्रभागे वाढ. चिटाळी झाली चंद्रभागे वाढवंती. माझा ज्ञानराजा गोपाळाची लय मोठी. 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 नामदेव कीर्तन करी पुढे देवनाथ पांडुरंग. 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 एक चिट्टाळी झाली चंद्र भाग्यवान वंटी. माझा ज्ञानराजा गोपाळाची लाया बाटी. माझा ज्ञानराजा गोपाळाची लाया बाटी. माझा ज्ञानराजा गोपाळासी लाह्या वाटी. या प्रमाणावरून प्रसाद दिलाय तो संताने. म्हणून आपलं पहिलं भाग्य नरदेह मिळाला, पुन्हा भाग्य भारतात मिळाला, पुन्हा भाग्य महाराष्ट्रात मिळाला. आणि तुमच्या भाग्याचं वर्णन करायला शब्द नाही. गोदा तटे निर्मळे. देवदेवांची भारतातनं महाराष्ट्रात जन्म झाला नवल नाही. संतांच्या गावातनं पुन्हा गोदावरीच्या काठाला. गोदा तटे निर्मळे देवदेवतांची राऊळे. संत महंत मेळे दिवस जाय सुखा. धन्य संतांची ही भूमी. मस्तक लागो त्यांचे चरणी. मस्तक लागो त्यांचे चरणी. मस्तक लागो त्यांचे चरणी. धन्य संतांची ही भूमी. मस्तक लागो त्यांचे चरणी. मस्तक लागो त्यांचे चरणी. हे पुन्हा परम भाग्य आहे. एक महाराष्ट्र सोडला हा आनंद इतर प्रांतात नाही. आणि महाराष्ट्र सोडून गेल्याशिवाय महाराष्ट्राचं महत्व कळणार नाही. तीर्थयात्रेला जातात, जरूर जावं. तिथं गेल्यावर पुजारी पाहतात टोप्या महाराष्ट्रातून आलेल्या. बरोबर पडदा पडदा. रुको, भगवान सो रहे. इमानदारीनं सांगा, भगवान झोपल्यावर पुजारी तरी उठल का सकाळी? पण ह्या टोप्या तिथेही डोके चालवतात. टोप्या कोणी घालतात का? ज्याला डोके आहे ते. मग टोपीतलं डोकं चालतं तिथं. अजी महाराष्ट्र से आए, बहुत दूर से आए, कुछ करो, दर्शन तो होना चाहिए. 100 रुपये निकालो. प्रत्येकाने 100ची नोट काढली आणि दाखवली. पडदा झाला बाजूला. करो दर्शन. का उठला देव? तुझ्या बापाचा गडी आहे का देव? उसात दारे धरतो का? 100 रुपयात उठवतो आणि नाही दिले तर झोपला म्हणतो. मग आमच्या महाराष्ट्राच्या वारकऱ्याला वाटलं का इतक्या लांबून आलो तरी 50 फुटाहून दर्शन.
अरे मग आपला विठोबा नाही का बरा, एक नया पैशाचा खर्च नाही रे. आषाढीला ज्ञानबा तुकाराम म्हणत नाचत जायचं, जर्मनच्या ताटात आमटी भात खायचा आणि तिथे गेल्यावर आपल्या देवाच्या पायाला डोकं लावायचं. त्याचे पायी घाला मिठी, त्याचे पायी घाला मिठी, त्याचे पायी घाला मिठी, त्याचे पायी घाला. म्हणून पायावर डोकं ठेवून दैवताचं दर्शन घेता येतं ते महाराष्ट्राच्या. लक्षात घ्या. स्वाभिमानाने, आता ते स्वाभिमानाने संतांनी छातीला हात लावून सांगितलं, ऐसा विटेवर देव कोठे, तो महाराष्ट्रात. ऐसे संतजन ऐसे हरिदास, तेही महाराष्ट्रात. आणि ऐशी चंद्रभागा ऐसे भीमा तीर, महाराष्ट्रात. ऐसा नामघोष, नाम, भक्त आणि देव या तिन्हीचं एकत्रीकरण जिथे असतं कालात तिथे होत असतो. कथा त्रिवेणी संग देव भक्तारी नाम, कथा त्रिवेणी संग देव भक्तारी नाम, त्रिवेणी संगम देव भक्तारी नाम, कथा त्रिवेणी संग देव भक्तारी नाम. तिथे उत्तम शुद्ध होती नारी नर, धरती दोषाचे डोंगर शुद्ध होती नारी नर. जळती दोषाचे शुद्ध होती नारी नर, जळती दोषाचे शुद्ध होती नारी नर. कथा त्रिवेणी संगम देव भक्त आणि नाम ते तिचे उत्तम चरण रज वंदिता. म्हणून आपलं भाग्य आहे. साधू संत तळमळीला येऊन सांगतात, बाबा रे, उभं आयुष्य पिठलं न भाकरी खाण्यात घालवण्यापेक्षा एखाद्या वेळेला तरी देवाच्या प्रसादे करारे भोजन. आज तो योग आहे. काल्याचं कीर्तन म्हटलं की कीर्तनकाराला बंधन आहे, म्हणजे बाकीच्या दिवशी बुवानं काही सांगावं असं स्वातंत्र्य नाही. भक्ती ज्ञाना विरदितरा गोष्टीने कराव्या, प्रेम भरे वैराग्याच्या युक्ती वराव्या, जेणेकरून मूर्ती ठसावी अंतरी श्रीहरीची, ऐशी कीर्तन मर्यादा आहे बुवाच्या घरची. बरं ठीक आहे, संताच्या घरची, बाकीच्या दिवशी सुद्धा. पण काल्याचं कीर्तन म्हटलं की विशेषत्वा चरित्र ते उच्चारावे, 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 चरित्र ते उच्चारावे. गेला गवे गोकुळे,
चरित्र ते उच्चारावे, केले देवे गोकुळे. गोकुळामध्ये भगवंतानी जे चरित्र केलं त्याचं उच्चारण काल्याच्या कीर्तनात करायचं आहे, आचरण नाही. बरीच माणसं देवाचं लागूपुरतं चरित्र आचरण्यात आणण्याचा प्रयत्न करतात. इकडची सगळी माणसं चांगली आहे. नागपूरकडच्या गोष्टी सांगतो. महादेवाच्या मंदिरात काही काही माणसं गांजा ओढतात नागपूरकडे. एकटं नसते, त्यांची टोळीच असते. नोहे एकल्याचा मनोनी मेळ, आणि कामं त्यांच्या धाऊ धाऊ करतात. सप्ताहाच्या काळात पाया पडा तरी माणसं प्रहाऱ्याला भेटत नाही, त्यांच्यात पा धावपळ. न सांगता एक घाई घाई गाठोडी सोडतं, दुसरं पाणी आणतं, तिसरं मळून काढतं, चौथं नारळाच्या दोरीची गुंडाळी करतं, पाचवं गुलाबाच्या फुलाचा रस काढतं, सहावं काठी पेटी. एकमेका सहाय्य करू म्हणते, पण विना सहकार तिथून आहे. आणि एकदा प्रज्वलित झाला की महादेवाला सामूहिक निमंत्रण देतात. अलग खोल दे पलक देख दुनिया की झलक, बम बोले टेकड़ी वाले कैलाश के राजा, हमने चिलिम भरा है ताजा, तू दम लगाने आजा. अजून महादेव यांच्या दमाची वाट पाहतो ना. आपण जर विचारलं, अरे भगवान शंकर का दरबार है, आप यहाँ ऐसा मत किया करो. बोलते बाबाजी ये भी तो भगवान शंकर का प्याला है. असं तेवढाच कसा प्याला आवडला तुला? आम्ही तर ऐकलं महादेवानं हलाहल विष प्राशन केलं, तू घेणं 2 थेंब रोगोरचे, ते कसं नाही जमत. म्हणून आचरण नाही, फक्त उच्चारण करायचं आहे. ते खेडेगावामध्ये श्रावण महिन्यात पोथ्या लागतात, भावनिक मंडळी खेड्यातली. मग एकमेकाला चौकात टोळके भेटले का, औंदा काय लावला पाटील, हरिजा हरिजा. हरी विजय म्हणता येत नसेल पण प्रेम असतं. गेल्या हली काय होता, रामिजा. पुढच्या वर्षी पांडव प्रताप लावू. मग त्या पोथ्या लागल्या की ज्याला जसं आवड असते तिथे तिथे ते श्रवणाला जातात. नवरा बायको होते, बायको जायची पांडव प्रताप, नवरा जायचा हरी इजा. आणि तिकडून आल्यावर आमच्या पोथीत काय झालं ही त्याच्याजवळ, तो ईच्या जवळ. 15 दिवस झाले, बायको आधी आली ऐकून. मग हा आला हरिजा. अंगणात उभा राहूनच आतल्या बायकोला खूपच मजा. बायको म्हणली, काय आजचा आवेश वेगळा, तुमचा आत तरी या. आलात, खूपच मजा. कुठं? हरिजात. काय झालं काय? एकट्या कृष्णाला 16,108 बायका. बरं मग मी म्हणणार होतो तुला, काय त्याला 16,108 होत्या तर देतं का परवानगी, उद्या करू का दुसरी? ती म्हणली, मला वाटलंच होतं आज कुठंतरी पाणी मुरतंय, पण मी तुमच्या पुढं पुढं चाली ना पांडव प्रताप ऐकून. नेमकं आमच्याही पोथीत आजच काय, धर्मराजा, भीम, अर्जुन, नकुल, सहदेव 5 पती. कोणाला? एकट्या धुरपतीला. धुरपती. मग मी म्हणणार होती तुम्हाला, तिला होते 5 तर करू का दुसरा? बोले तेरी भी चूप मेरी भी चूप. म्हणून उच्चारावे, आचरावे नाही. विठ्ठल आणि फायदाही सांगितला. कृष्ण चोरी वर्णिता, सुवर्णस्तेया पावनता, कृष्ण व्यभिचार वर्णिता, गुरु तल्पमता हरती दोष. पुतना मावशीचं चरित्र श्रवण केलं तर दारू प्याल्याचं पाप असेल त्या पापातून मुक्ती मिळते. सुरापानादी दोष दारुण. सोनं चोरलं असेल कोण तर कृष्ण चोरीचं श्रवण केलं तर सोन्याच्या चोरीच्या पापातून मुक्ती मिळते. म्हणजे याचा अर्थ असा लावून घेऊ नका की सोनं चोरत जायचं आणि काल्याला हजर, चुकून घडलं तर. कृष्ण व्यभिचार वर्णिता, गुरु तल्पमता हरती दोष. एवढं सामर्थ्य या चरित्रात असल्यामुळे चरित्र ते उच्चारावे, केले देवे गोकुळे. आता चरित्र भाग सर्वांना माहिती आहे. भगवान कृष्णाचा जन्म झाला तो मथुरेत, प्रगट झाला गोकुळात.
आचरण करायचं असेल तर रामाच्या चरित्राचं, म्हणजे मी रामायण सांगतो म्हणून त्या पार्टीनं बोलतो असं नाही. एकमेकाच्या विरोधात आहे राम आणि कृष्ण, म्हणजे निवडणुकीला उभे नाही, विरोधात म्हणजे नावापासून विरोध. राम शब्दात एकही जोड अक्षर नाही आणि कृष्ण शब्दात एकही सरळ नाही, इथून विरोध आहे. क ला अर्धा र, न ला अर्धा श असा वेल्डिंग केला. कृष्ण राम सरळ आहे. रामाचा जन्म भर दुपारी, या बाबाचा नेमका अर्ध्या रात्री. तुम्ही सगळे मुद्दे शोधा विरोधात. रामाचा जन्म उन्हाळ्यात, कृष्णाचा पावसाळ्यात, रामाचा शुद्ध पक्षात, कृष्णाचा वद्यात, रामाचा चैत्रात, कृष्णाचा श्रावणात, रामाचा नवमीला, कृष्णाचा अष्टमीला, रामाचा राजवाड्यात न कृष्णाचा येरवड्यात, म्हणजे सेंट्रल जेलमध्ये आहे ना. रामाचा जन्म झाला तेव्हा मायबापाला आनंद आहे. भय प्रगट कृपाला दीन दयाला कौसल्या हितकारी हरसित महतारी मुनि मनहारी अद्भुत रूप विचारी लोचन अभिरामा तनु घनश्यामा निजया युद्ध भुजचारी भूषण बनमाला नयन विशाला शोभा सिंधु खरारी. बस प्रगट झाले प्रभू. एका दासीनं बघितलं माय कौसल्येला बाळ झालं, पळत गेली दशरथजी पर्यंत. जय हो महाराज, महाराज बधाई हो. क्या हुआ? आपको लाला भय है. दशरथ पुत्र जन्म सुनिकाना मानहु ब्रह्मानंद समाना परमानंद पुरी मन राजा जाए बुलाए बजाओ बाजा. जाओ बाजे बजाने को लगाओ. आदेश राजाचा. भर दुपारी अयोध्येत वाद्य वाजायला सुरुवात झाली. मग एक दुसरीच्या दरवाजात जाऊन विचारू लागली, बाई कशाचा नवबादा, बाई कशाचा नवबादा, बाई कशाचा नवबादा, बाई कशाचा पुत्र झाला दशरथ, पुत्र झाला दशरथ, चला चला तेथे जाऊ, चला चला तेथे जाऊ. पुत्र झाला दशरथ, पुत्र झाला दशरथ, चला चला तेथे जाऊ, चला चला तेथे जाऊ. कौशल्याचे बाळ पाहू, कौशल्याचे बाळ पाहू, चला चला तेथे जाऊ, चला चला तेथे जाऊ. कौशल्याचे बाळ पाहू, कौशल्याचे बाळ पाहू, चला चला तेथे जाऊ, चला तेथे जाऊ. बाई कशाच्या नवबदा पुत्र झाला दशरथा, चला चला तेथे जाऊ, कौसल्येचे बाळ पाहू. नाथांचे अभंग आहे हा. राम दशरथ के घर जन्मे घराना हो तो ऐसा हो, लोग दर्शन को चले आए सुहाना हो तो ऐसा हो. प्रचंड गर्दी. रामाचा जन्म झाला तेव्हा माय बापाला आनंद आहे. कृष्ण जन्म झाला आणि देवकी माता पहिल्या यष्टीनं वडवायला आली. घ्या सरपंच पेढे. कशाचे? मला बाळ झालं. आनंद व्यक्त करता आला. चिंता तूर आहे. दोन्हीतला फरक पहा. रामाचा जन्म तर मायबापाला आनंद, कृष्णाचा जन्म मायबापाला चिंता. सोडवा सोडवा मिठी लपवा लपवा जगजेठी. हा फरक. रामाचं चरित्र एक बाणी एक पत्नी एक वचनी म्हणून त्या चरित्राचं आचरण. कृष्णजीचं अनेक बाण्या अनेक पत्न्या अनेक वचन याचं उच्चारण. चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळे.
जन्म झाला मथुरेत, प्रगट झाला गोकुळात. प्रगट भयो भगवान गोकुलमो, प्रगट भयो भगवान. नंद के घर में नवबद बाजे. हे गोकुळातलं प्रगट भय. हे इकडे पाहावं लागते ना थोडं थोडं. तर आपण युती करू तर 11:30 पर्यंत मी काही सोडत नाही, तेवढ्यातही उरकलं पाहिजे ना. मग भगवान रांगू लागले, रांगता रांगता चालू लागले, चालता चालता बोलू लागले. लगेच मोठे होतात कीर्तनात, काही काळजी करू नका. आमच्या रामायणात आदल्या दिवशी जन्म रामाचा झाला की दुसऱ्या दिवशीच लग्न. हमारा राम 24 घंटे में शादी के लायक हो जाता, उसको बढ़ाना नहीं पड़ता जी, जल्दी बढ़ जाता है. तसं मग अक्रूरजीला पाठवण्यात आलं. बलराम कृष्णजीला मथुरेत नेलं. मथुरेत मामा मारला ना आजोबा राज्यावर बसवला. हे सगळे पाठच आहे तुम्हाला. आणि द्वारकेचा राजा झाला भगवान कृष्ण. असे काही दिवस गेले आणि कुरुक्षेत्रावर सूर्यग्रहणाचा पर्व काळ असल्यानं सुवर्णदान करायचं ठरलं. भगवान श्रीकृष्ण कुरुक्षेत्रावर आले. द्वारकेचे राजे झाल्यावर आता एकटे येतील का? घुमरे साहेब एकटे येतात का? पोलीसची गाडी पुढं असते, मग कार्यकर्ते असतात. मोदी साहेब आले म्हणजे काय ते एकटे येतात का? तसं राजाच आले ते वैभव सांगा ते. आपले वारकऱ्यातले ज्ञाण्यांचे राजे ज्ञानोबा राय एकटे जातात का पंढरपूरला? अरे ज्या गावला मुक्काम ते गाव शहर होतं. शहर 10 लाख लोक माऊली सोबत असतात. राहुट्या लावून शहर. तसं जगाचा बाप श्रीकृष्ण द्वारकेहून आले, राजाच आले तेथे वैभव सांगा ते. आणि कुरुक्षेत्रावर आल्यानंतर उद्याचं सुवर्णदानाचा नामदेव कार्यक्रम ठरला. पण देवाला आठवण झाली आपल्या गोकुळाची. होते ना, तुम्ही भगवत कृपेनं खूप मोठं व्हा. तुमचा सत्कार मोदी साहेबाच्या हस्ते दिल्लीला असू द्या. त्या दिवशी तुमचे डोळे डबडबल्या जातात. मेलेल्या मायबापाची आठवण येते गावकऱ्याची. तसं जगाच्या बापाला आज आठवण आली गोकुळाची, नंद बाबाची, यशोदा माईची. तुम्हाला काय वाटतं आपल्याहून वेगळं आहे प्रकरण? नाही, तुम्ही नीट ऐका. दूर से देखे तो समुंदर, दूर से देखे तो समुंदर, नजदीक जाके देखे तो प्यासा बहुत है. वैसे दूर से देखे तो कृष्ण भगवान है, लेकिन नजदीक जाके देखे तो जसोदा के लिए रोता बहुत. लक्षात घ्या. मी का थांबलो आता ते 2 मिनिट घेतोच बा थोडं. कारण गोकुळ सोडलं ना तेव्हा माय यशोदा गळ्याला बिलगून रडली. 12व्या वर्षात पदार्पण दोन्ही लेकराचं. आणि 12व्या वर्षात पदार्पण झालेले लेकर कायमचे जात असतील तर मायबापाला काय वाटतं? मी साधं विचारतो इथल्या संयोजक मंडळीला. तुम्ही सगळे संयोजक आहात. सप्ताहाचा काला झाला आणि बुवा लोकांना वाटे लावता तेव्हा डोळे भरून येतात. आता करमायचं नाही महाराज. 8 दिवस पंढरपूर झालतं आमचं गाव. काकडा न हरिपाठ न कीर्तन. आता उद्यापासून करमायचं नाही. हे पहा, आम्ही संसारिक लोक आहे. जर काही तुमच्या सेवेत कसूर झाला असेल तर आम्हाला क्षमा करा. बुवा लोक म्हणतात तुम्ही तुमच्या लेकराकडे लक्ष दिलं नाही राव, तेवढी आमची सेवा केली. उलट आमच्याकडून काही अपराध घडला असेल तुम्ही मायबाप आहात. आणि मग पहा प्रसंग. पुढच्या वर्षी या महाराज, जरूर येऊ. पुढच्या वर्षी या महाराज. हा जरूर येऊ. पुढच्या वर्षी या महाराज, जरूर येऊ. मी का सांगतो हे? पुढच्या वर्षी येणाऱ्या बुवाबद्दल आता जाताना अख्खं गाव रडतं.
तर गोकुळात जन्मात कधी न येणाऱ्या देवाबद्दल काय झालं असेल घरी जाऊन हिशोब करा. श्री कृष्ण चंद्र मथुरा को गए हैं, मथुरा से गोकुल को आना नहीं है. न येण्याच्या उद्देशानं आकांत गोकुळी सगळी माहिती आहे तुम्हाला, पण माय आहे शेवटी, माय आहे. गळ्याला बिलगली यशोदा आणि आठवण आली ना, कृष्णा काय ग आई, ते आठवतं मला रे, 2 रुपयाचा मातीचा माठ फोडला होता तू, त्याच्या बदल्यात अख्खा दिवस मी पापिनीनं तुला उखळ्याला बांधला होता राजा, तेवढं विसरून जा बाबा. आणि हे बघ, तिकडे गेल्यावर किती मोठा लोक झाला तरी या गरीबीन माईची आठवण राहू दे. तशी आठवण नाही झाली ना तर दही भात खाताना या गरीबीन यशोदेची आठवण येऊ देत जा. एवढं ऐकलं आणि मनोमन प्रतिज्ञा देवानं केली की आई तुझा कृष्ण आता मरेपर्यंत दही भात खाणार नाही. पाळला नियम, द्वारकेचा राजा झाल्यावरही पाळला. तिथल्या देवकी मातेला बजावून सांगितलं, माँ कभी जिंदगी में थाली परसोगी तो थाली में मेरा गोरस नहीं रखना. आणि तो नियम आई साहेबानं सांभाळला. ते पोरग काय झालं त्याला, हा मी म्हटलं काय झालं बुवा, खाली मान घातले, सांभाळला. पण आई आहे व शेवटी. एक दिवस चुकून दहीभात ठेवला. आपल्या आईच्या हातचा जो पदार्थ मुलांना आवडत होता, आई गेल्यावर ती गोडी त्या पदार्थात नाही वाटत. लक्षात घ्या, किती चांगला करू द्या आणि तो पदार्थ पाहतानाच मायची आठवण येते. माझी माय अशिक्षित होती, भोळी बाबडी होती, पण तिच्या हातातल्या पिठल्याला काय चव होती असं जन्मभर असं नियम पाळला. पण एक दिवस माय आयो दही भात ठेवला ताटात. न द्वारकेचा राजा जेवायला बसल्यावर दही भात पाहिला, ताट दिलं सारून आणि कोपऱ्यात गेले भिंतीच्या आणि रडू लागले. भगवान द्वारकेचे राजे. आता देवकी माता चिंतातूर झाली, काय झालं असेल याला. अहो मोदी साहेब रडायला लागले म्हणजे कोणी समजूत काढायची, असंच प्रश्न का नाही. काय झालं असेल. मग उद्धवाला हाक मारली, उद्धव क्या माँ, अभी थाली परोसी है, कृष्ण ने भोजन नहीं किया, वो देखो दीवार के पास जाके रो रहा है. अभी पूछता हूँ माँ, उद्धव जी आए, द्वारकाधीश आजकल उदास करते हो आप, हम लोगों से कुछ गलती हो गई क्या. नहीं. तो माँ देवकी ने कहा है कि आपने भोजन नहीं किया. नहीं किया उद्धव, नहीं करूँगा. क्यों. अरे कितनी बार मैंने मेरी माँ देवकी को कहा था, माँ कभी जिंदगी में थाली परसोगी तो थाली में गोरस नहीं रखना. क्या हुआ, आज मेरी माँ देवकी ने थाली में गोरस रख दिया उद्धव. और जब मैं थाली में गोरस देखता हूँ तो मुझे गोरस नहीं दिखता उद्धव, उंगली पकड़कर चलाने वाली मेरी गोकुल की माँ जसोदा दिखती. एक सवाल पूछूं क्या उद्धव, मुझे माँ जसोदा की याद क्यों आती है. क्योंकि मेरी माँ भी रात दिन मेरी याद करती होगी. म्हणून आज आवर्जून निमंत्रण दिलं. कुठून, कुरुक्षेत्रावर मी सांगतो, आवर्जून. निरोप आला, बोलवलं तुम्हाला कुरुक्षेत्रावर श्रीकृष्णजीनी. 12 वर्षाचा होता तेव्हा गाव सोडून गेला. आता 90चं वय संपल्यावरचा निरोप आहे. कारण इतिहासकाराचा अंदाज आहे 11 वर्षे 52 दिवस देव गोकुळात, 18 वर्षे 7 महिने मथुरेत आणि 95 वर्षे द्वारकेला, असे 3 टप्पे पडले. 125 वर्षे श्रीकृष्ण पृथ्वी तलावर होते. आता ते वाढत नाही, तो इतिहास तिकडे जाईल पुन्हा, हे आपलं राहील. हे झालं. मला माहिती आहे नामदेव अजून वन्स मोरच चालू आहे. मला कोणी कंटाळलं नाही, अजून वन्स मोरच चालू आहे. मी जरी हसवलं नाही कीर्तनात तरी लोक म्हणतात रडवणारा बाबा द्या. ते बाकीच्यांकडे हसवायचं दिलं आणि माझ्याकडे रडवायचं दिलं देवाने. विठ्ठल 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 विठ्ठल. चला बोलवलं श्रीकृष्णाने. त्या गोपिका रागावल्या. आता आठवण झाली का आमची त्याला.
जा सांग त्या कृष्णाला त्या गोपिका मेल्या म्हणाव, त्यांना पेटवलं म्हणाव, त्यांची राख झाली म्हणाव, आणि वेळ मिळत असेल तर त्या राखावर जाऊन बासरी वाजव म्हणाव. मेल्या त्या गोपिका त्यांची राख झाली, मेल्या त्या गोपिका त्यांची राख झाली, वाजवी मुरली तया जागा, हे वाजवी मुरली तया जागा. पैसे राहू दे तुला. आणि एक गेलं ते 5 वर्ष झालं, आलं नाही पुन्हा. मग हा आला, त्याची माय म्हणली बाबा माझं चांगलं आहे रे, पण ती म्हातारी तिचा एवढा मोठा साहेब लेक असून भीक मागते रे गावात, तिला दे बाबा पैसे. गेला. मावशी आईच्या भेटीला आलो होतो, हे पैसे ठेवा, आणि तुमचा बाळून मी मुंबईला शेजारी शेजारी राहतो, काही निरोप आहे का बाळूला? हो निरोप आहे. काय? त्याला म्हणाव तुझी माय मेली, पेटवलं म्हणाव, तिला तोंड दाखवू नको म्हणाव. याला रागावणे म्हणतात. तशा गोपिका मेल्या त्या गोपिका त्यांची राग झाली, वाजवी मुरली तया जागा. नका रागावू. अरे काय रागावू नका. गेल्यापासून भेटीला आला नाही, एखादं पत्र पाठवलं नाही. मोठा माणूस आहे, कार्य व्यापानं नसेल जमलं त्याला, पण तुम्ही गावभर गोपिका आहे, तुम्ही तरी एखादीनं पोस्ट कार्ड पाठवलं का त्याला? आम्ही कसं पाठवायचं रे बाबा? का अरे ते एका गावाला मुक्काम करत नाही तर मुक्काम पोस्ट टाकायचा काय पत्रात? रोज रोज बदले मुक्काम, कहा ग्रामे भिजवू कंकोत्री. हे गुजराती आहे, कंकोत्री म्हणजे पत्र. बरं त्याला 1000 नाव आहे, पत्रात कोणतं नाव लिहावं? काना तारो नाम 6000, कहा नामे लिखवू कंको. बरं जाऊ द्या, आता 11 वाजले, बोलव. काही नाही, बोलवलं तुम्हाला. आणि मग ते काठ्या घोंगड्यावाले 95-100 वर्ष वयाचे गोपाळ त्याच ड्रेसवर, घोंगड्यान काठ्या, आणि याही तशाच. आणि तिथे गेल्यावर बापरे कडेकोट बंदोबस्त होता कुरुक्षेत्रावर. पोलिसांनी अडवलं हे टोळकं. ते बाकीचे कांजीचे कपडेवाले सोडले होते आधी, पण हे घोंगडन काठ्या अडवल्या. कुठं चालला? अरे कुठं चालला? त्या किशन्यानं बोलवलं. हे यांची भाषा. मी असं म्हणतो, आता कितीही तिखट मीठ लावू लावू सांगितलं की बुवा मोदी साहेबांनी मी एकाच डब्यात चहा विकला, सोडल का त्याला? त्याचा वॉचमॅन लात घालायच्या कमरट्यात. तसं आहे. हवाई देत थांबवलं टोळकं. त्यातले हे गोपाळ म्हणतात का रे, तो उंच आसनावर श्रीकृष्ण बसला होता, 1-अर्धा किलोमीटर यांना अडवलं, एवढी गर्दी. त्याच्यातला एक म्हणला, पहिल्यासारखा दिसत नाही रे आपला कृष्ण्या. चर्चा त्यांची. लेका ते घोंगड होतं, काठी होती, मस्तकाला पट्टी पीस मोराचा असायचा. आता किती उंच याच्यावर बसलं रे, आणि त्याच्या डोक्यावर काय चमकतं रे? मुकुट होता ना, काय चमकतं रे? ते बाकीचे गोपाळ म्हणले जोरात बोलू नका, इथं पोलीस आहे. तो आता पहिला कृष्ण नाही. गडानो गडानो राजगिरे झाला, हे गडानो राजगिरे झाला, कृष्ण सिंहासनी बैसला, कृष्ण सिंहासनी बैसला. गडानो राजगिरे झाला, गडानो राजगिरे झाला, सिंहासनी बैसला, कृष्ण सिंहासनी बैसला.
बसला गड्यानो राजा तिरे झाला गड्या राजा तिरे झाला सिंहासनी बैसला अरे यकिरी भाषेत बोलू नका आता. तू पहिला कृष्ण नाही रे. मग गड्यांनो राजा किरे झाला. ही चर्चा योग असा की उंच सिंहासनावर बसणाऱ्या कृष्णदेवाचं लक्ष काठ्या घोंगड्यावाल्याकडे गेलं. एवढंच टोळकं होतं घोंगड्यान काठ्या. तिथंच उभे झाले भगवान आणि दोन्ही हात वर करून, पोलीस ते काठ्या घोंगड्यावाले त्या गवळणी हात सोडा, मी बोलवलं त्यांना. असं म्हटल्यावर हे नीट गेले का? पोलीसला ढकलून होय बाजूला, काकी कपड्यावाल्या तुझा बाप बोलवतो आम्हाला. पोलीस म्हणले आम्हाला काय माहिती भाऊ, घोंगड्यावाले तुमचा एवढा वशील आहे. आणि जेव्हा ते सिंहासनाच्या पुढे आले म्हणता हे गोकुळातले 550 कृष्णदेव उतरले नाही, उडी टाकली आणि एका एकाला कडकडून बिलगू बिलगू रडले. आणि एक लक्षात घ्या, समाजामध्ये लहानपणचा मित्र भेटू नये. समाजात एकांतात भेटू द्या, समाजात काय अपमान करेल ते सांगता येत नाही. तुम्ही इकडे किती मोठा साहेब राहा, ऑफिस मध्ये गेल्यावर अख्खं ऑफिस लटलट लटलट कापतं. पण तुम्ही तुमच्या गावाला यात्रेच्या निमित्तानं या तर तुमच्या वर्गात शिकलेलं बांधावर शेळ्या वळत बसलेलं आवाज देतं, ए लेका साहेबा तंबाखू आण. इतका दर्जा खाली जातो समाजात. तुलसीजी म्हणतात सहसा जन्म गावला जाऊ नका, मर जाओ जाओ नहीं जन्मभूमि के गाव, गुण दोष तो पूछे नहीं पुकारे पिछले नाव. बाकीच्या गावाले किंमत देतात पण गाववाले. तुलसीदासजी म्हणतात माझं रामायण हिंदुस्तान डोक्यावर घेऊन नाचतं. तुलसीदासजी की जय, तुलसीदासजी की जय, तुलसीदासजी की जय. मी माझ्या गावाला गेलो तर माझ्या वयाचे विचारतात केव्हा आला रे तुळशा, मर जाओ जाओ. इथलं सांगतो मी. कुठं होता रे कृष्ण्या, किती दिवस झालेले का भेट नाही, यांची भाषा सांगतो, सगळे सांगतो. ते बाकीचे चकित झाले, सगळे बाकीचे चकित झाले. अरे सगळे सांगतो बाबा. ते गोकुळातून गेलो पुढे मथुरेला, ते माहिती आहे रे, त्याच्या मोहरचं सांग. मोहरचं मामा मारला, आजोबा राज्यावर बसला, द्वारकेचा राजा झालो, हा ते सांग. मग कौरव पांडवांचं युद्ध झालं बाबा, मी अर्जुनाच्या रथावर सारथी झालो. पहिल्या दिवशी ते गोपाळांना गोपिकांना सांगू लागले भगवान, पहिल्या दिवशी अर्जुन लढाईच करे ना. मग रे कृष्ण्या हे मधलं बोलतंय. मग त्याला कर्तव्य विन्मुख झालेल्या अर्जुनाला कर्तव्य सन्मुख करण्यासाठी मी गीता सांगितली. एक म्हणला मग आम्हाला सांगशील का रे? तुम्हाला नाही कळणार रे, ते संस्कृत मध्ये. मग आम्हाला काहीच नाही सांगायचं. सांगेल ना. काय? प्रवचन. कधी? आज 4 वाजता जाहीर झालं. आज कुरुक्षेत्रावर भगवान श्रीकृष्ण यांचं 4 ते 5 प्रवचन होणार आहे. अरे 3:30ला हाऊसफुल कुरुक्षेत्र, पण VIP कक्षामध्ये काठ्या घोंगड्या. हे लक्षात घ्या, VIP मध्ये त्या गवळणी 95-100 वर्षाच्या आणि हे काठ्या घोंगड्या गोपाळ. झालं सुरू. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. श्लोक घेतला. श्री भगवान वाच गतिर्भर्ता प्रभु साक्षी निवास शरणम सुरुत प्रभव प्रलय स्थानम निधानम बीजमव्ययम.
म्या बोलविल्या वेद बोले, म्या चालविल्या सूर्य चाले, म्या हालविल्या प्राण हाले, जो जगाते चाळीता मेयाची नेमिला साता काळू, ग्रासितसे भूता ये म्हणी आगते पंडुसुता सकै जयाची, ऐसा जो समर्थू तो मी जगाचा नाथू. मी जगाचा नाथ आहे. माझ्यापासून सर्व झालं, मी कोणापासून झालो नाही. माझा जन्यजनक भाव संबंध नाही, कार्यकारण संबंध नाही, मला मायबाप नाही, मला मुलं बाळ नाही. मी भगवान आहे, मी ईश्वर आहे, मी परमात्मा आहे, मी देव आहे, मी प्रभू आहे. प्रवचनात 95 वयाची गवळण उठली. ए प्रवचनवाल्या, एक शंका आहे, शंका. ते बाकीचे स्वयंसेवक होते ना, ए आजीबाई बसा खाली. इथं नाही उठलं कोणी, तिथलं सांगतो. बसा खाली. मध्ये शंका विचारता, तिकडे जाऊन विचारा शंका. आता प्रवचन होऊ द्या. गप्प बसा तुम्ही. म्हातारी बिघडली त्यांच्यावर. तुम्हाला काय माहिती आहे आणि तुला काय माहिती आहे? मला हे प्रवचन मला मागावचं आहे. देव म्हणले खरंय, खरंय, तिचं खरंय. विचारा आजीबाई शंका. अरे काय विचारा आजीबाई शंका? इथं सांगतो परमात्मा आहे, ईश्वर आहे, देव आहे, परमेश्वर आहे, प्रभू आहे. लहानपणी काय धंदे केले हे मला माहिती आहे. चोरा चोरा कर माखन खाया, चोऱ्या करू करू, चोऱ्या करू करू दही दूध ताक लोणी खाल्लं, अख्खं गोकुळाला त्रासून सोडलं आणि आता लागला वडवाईच्या प्रवचनात सांगायला मी प्रभू आहे. काय धंदे केले हे मला माहिती आहे. चुरा चुरा कर माखन खाया. आणि कृष्णा काय मी म्हणते, खोटं बोलायला काही मर्यादा ठेवा माणसानं. काय मर्यादा? तू म्हणतो मी कोणापासून झालो नाही, माझ्यापासून कोणी झालं नाही. अरे तुझा जन्म झाला तर सुंट वडे वाटायला आम्ही जाहिरात केली. पुत्र झाला यशोद गौरण म्हणती, म्हणती गौरला झाला यशोदा. धावती धावती की पुढे, धावती धावती वाटी वाटी सुंट वडे, वाटी वाटी सुंट आईची गलबला झाली. पुत्र झाला यशोदेला गवळण म्हणती, म्हणती गवळणीला पुत्र झाला. म्हणती गवळणीला पुत्र झाला यशोदेला गवळण म्हणती गवळणीला पुत्र झाला यशोदेला झाला यशोदेला. आणि इथं लागला सांगायला मला मायबाप नाही, मुलं बाळ नाही, मी कोणापासून झालो नाही आणि माझ्यापासून काही झालं नाही. जन्यजनक भाव संबंध. काय बाता हाणतो प्रवचनात. अरे तू कोणाचा हे आम्हाला माहिती आहे. गौलन कानंद कुमार कन्हैया. मग 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 काय करतो? बाकीच्यांना सांग, मी नाही ऐकून घेणार. काय बराई दिखावत मोही, काय बराई दिखावत, हो काय बराई दिखावत मोही, 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 काय बराई दिखावत, काय बराई
त्यांना सांग, मी नाही ऐकून घेणार. काहे पढाई दिखावत मोही, कारण तू कसा प्रभू आहे हा 7-12 आम्हाला चांगला माहिती आहे. जानत हो प्रभूपणा तेरा सबही. 11:15 झाले. आपण संप्रदायपूर्वक भजन घेऊ. आहेच पुढं 12 वाजेपर्यंत. हो मला माहिती आहे, चालू द्या म्हणणारच आहे, रोजच म्हणते मला चालू द्या. ठीक आहे, करू काय तसं. एकदा सर्वांनी हात वर करा, दोन्ही शूटिंगवाले एवढं घ्या. वा चुरा चुरा कर्मा कण खाया गौलन कानंद कुमर कन्हैया. काहे पढाई दिखावत मोही, तू कसा प्रभू आहे हे सगळे माहिती आहे मला. जानत हो प्रभूपणा तेरा सबही. 11:15 स्वयंसेवक म्हणला, ए म्हातारे तुझ्या हटीच केलं का नियोजन हे, एकटी चालली बडबड. 11:15 झाले, आता लहानपण आहे, केल्या असेल चोऱ्या म्हणून काय प्रभू नाही का? अरे नुसत्या चोऱ्याच नाही, मग आणखी एक गोष्ट ऐक. और बात सुन उखाल सुगाला, और बात सुन उखल 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 गोष्ट ऐक. और बात सुन, म्हणजे आणखी एक गोष्ट ऐक. काय? उकल सुगला बांधलिया. इतक्या खोड्या इतक्या खोड्या इतक्या खोड्या की एक दिवस नाईलाज झाला आणि याच्या मम्मीनं याला उखळ्याला बांधला. पण हे इतकं बिलिंदर उखळ ओढत नेलं आणि 2 झाडं नंद पाटलाच्या दारात होते, त्या झाडाला उखळ लटकलं. यानं एवढी ताकद लावली उखळी बांधता. उपटले विमलार्जुन, कारण ते कुबेराचे पुत्र होते.
ते वृक्ष झाले होते. कुबेर म्हणजे नवनिधी संपत्ती कुबेराकडे. नवनिधी संपत्ती आहे ना, नवनिधी. निधी म्हणजे ते संजय निधी निराधार योजना त्यातला निधी नाही. निधी कशाला म्हणतात, घरी गेल्यावर डोकं चालवा. 5 लाख घर दगडाची, 7 लाख विटाची, 1 कोटी काश्याची, 1 कोटी तांब्याची, 7 कोटी घर सोन्याची. 7 कोटी घर. आता 50,000 10 ग्रामला भाव आहे तर 7 कोटीचा गुणाकार करा, मेंदू बंद पडल. ही सगळी संपत्ती रावणाची पावनिधी. आता घरी गेल्यावर लावायचं डोकं. पावनिधी एकट्या रावणाकडे होती. त्याच्यातले हे आकडे 5 लाख दगडाचे घर, 7 लाख विटाचे घर, 1 कोटी काश्याचे घर, 1 कोटी तांब्याचे, 7 कोटी सोन्याचे. ही संपत्ती पावनिधी. आणि राहिलेली पावनिधी मग जगात आहे. मग आपली 500ची नोट कशात बसते हे घरी गेल्यावर डोकं चालतं. अजूनही फक्त अर्धा निधी दिला, पाव रावणाला आणि पाव जगाला. आणि आता 2021 मध्ये सुद्धा 8.5 निधी कुबेराच्या ताब्यात आहे. 8.5. म्हणून तर 2021 आलं तरी देह हे काळाचे धन कुबेराचे, काळाचे धन कुबेराचे, काळाचे धन कुबेराचे, काळाचे धन कुबेराचे. मनुष्याचे काय आहे, मनुष्याचे काय आहे, तेथे मनुष्याचे काय आहे. बस. मग 8.5 निधी संपत्तीचा मालक, त्याचे मुलं. आता बापाची संपत्ती हे 2 पोरं कुबेराचे बिना कपड्यानं आंघोळा करत होते सरोवरात. तुमच्या बाथरूम मध्ये ठीक आहे, पण सार्वजनिक ठिकाणी बिना कपड्यानं आंघोळा. नारदजी त्या रस्त्यानं आले. अरे काय लाज लज्जा आहे का रे तुम्हाला? श्रीमंत बापाचे झाले म्हणजे कसंही वागता का रे? ए चिपळ्यावाल्या, जाय वडवाईला पीठ मागायला बाजरीचं. असं संपत्तीनं माजलाय वाटतं तुम्ही. वृक्ष व्हाल म्हणून शापिले नारदाने, म्हणून शापिले नारदाने, शापिले नारदाने, म्हणून शापिले पुत्र मतोन्मत्त झाले. कबीराचे पुत्र नाही, कुबेराचे. हा, असं. कुबेराचे. तू कबीराचं म्हटलं मग. कुबेराचे पुत्र मदोन्मत्त झाले म्हणून शापिले नारदाने. वृक्ष व्हाल. घाबरले. उशाप द्या. नंद पाटलाच्या दारात व्हाल आणि देवाच्या हातून उद्धार होईल म्हणून ते उखळ लटकलं. उखळी बस. उपटले विमलार्जुन म्हणून दृष्टांत. और बात सुन उखल सुगला बांधलिया. एवढं बिलिंदर मम्मीनं उखायला बांधलं. आणि आता प्रवचनात वडवायला म्हणतं मी प्रभू आहे, भगवान आहे. अरे काय बडाय दिखावत मोही. ते म्हणले अहो म्हातारे झालं, बांधलं असेल, लहानपण आहे ते. अरे लहानपण बांधलं असेल एवढ्यावर नाही, खोड्याची मर्यादा संपली. मग त्याच्या मम्मीनं सांगितलं तू गावात राहण्याच्या लायकीचा नाही,
एक कांबळान काठी दिली आणि गाई माग लावला. फिरत बन बन फिरत बन बन गौवा चरावत फिरत बन बन गौवा चरावत फिरत बन बन गौवा चरावत फिरत लकड़ी ले ले हाथा कहे तू कया बंधु लकड़ी ले हाथ काय बढ़ाए दिखावते मोही काय बढ़ाई दिखावत मोरी कहे तू कया बंधु लकड़ी कहे तू कया बंधु लकड़ी ले काय बढ़ाई दिखावत मोरी फेरत बन बन गौवा चरावत कहे तुकया बंधू लकरी लेले हात. खांदावरी कांबळा हातामध्ये काठी चारी तसे धेनू सावळा जगजेठी. त्याचं कारणही घडलं. सगळे गोकुळ वैतागलं. नंद पाटलाच्या वाड्यावर तक्रारी येऊ लागल्या. पण यशोदा ऐकून घेईना. कारण कधी आई बाळाच्या बाजूनं बोलत असते. हे तुमचे अनुभव असेल. अख्ख्या वडवाईला त्रास देणारं तिचं लेकरू असू द्या आणि गावातल्या महिला तक्रारी घेऊन येऊ द्या, तर पाटलीन दरवाजात उभी राहते, कमरेवर हात ठेवते आणि त्यांच्यावरच लाल डोळे करते. तुम्हाला लेकरं, तुम्हाला लेकरं, याला माय म्हणतात. त्या भाषेत बोलावं लागतं ना. तुम्हाला लेकरं वगैरे नाहीत का? अशा सदाशिव पेठेतल्या भाषेनं जमणार आहे का आपलं? आपल्याला हे उभाटीचं आऊत पाहिजे, बांधाच्या काठाचं. हा बास. तुम्हाला लेकरं, एक एक 10-12 लेकरं माझं एक नाही सपादत का? याला माय म्हणतात. आणि माय जर बाळाच्या बाजूनं बोलत असेल तर समजा, बोलत नसेल समजाव ती सावत्र असेल. तशी यशोदा त्यांच्यावरच रागवायची. काय सांगता घराने गोकुळ जाणार, काय सांगता घराने गोकुळ जाणार, काय सांगता घराने गोकुळ जाणार, काय सांगता घराने गोकुळ जाणार. बाळ सगुण गुणाचे ताने गे बाळ दिसतंय गोजिरवाने, बाळ दिसतंय सगुण गुणाचे ताणे गे बाळ दिसतय गोजिरवाणे, काय सांगता गाराणे गे गोकुळच्या नारे. तुम्हीच माझ्या लेकराची खोडी करता, यशोदा म्हणाली. तुम्ही लपवण याची कोटी गे लागता याचे पाठी गे, एवढीच रीत खोटी गे गोकुळच्या नारी. तुम्ही लपवण याचा भवरा गे आळ घेता शारंग धरा गे, तुम्ही 12 घरच्या 12 गे वगैरे वगैरे. त्या गोपिका म्हणाल्या तुमचं चुकलं ग, हे माझ्या घरी यायला पाहिजे होतं. मी तक्रार घेऊन नसती आली, हिच्या लेकराला बांधून आणला असता इथं, मग कळलं असतं तिला.
भगवान तिकडे बसले होते कट्ट्यावर लांब बालमित्रात. पोरो काय ती माझ्या मम्मीला दमबाजी करते ना, हा तिचा घर नंबर डायरीत घ्या लिहून, तिथंच न्यायचा मोर्चा आपल्याला. आणि बरोबर रात्री 12ला भगवान कृष्ण गोपाळा समवेत आले. दोघच होते, यांना मुलं बाळ नव्हतं. झोपले होते. रात्री 12ला देवानं त्याची दाढीनीची वेणी जाम बांधली, गाठ गेले निघून. दोघालाही कल्पना नाही गाठ बांधल्याचं. पण पूर्वीचा काळ, पहाटेचं कोंबडं वरडलं. पूर्वीचं घड्याळ म्हणजे कोंबडं, आता कोंबडंच बिघडलं, ते संकरित केलं, ते त्याला कळत नाही पहाट वगैरे. बस पूर्वीच आता कोंबड्यांना बाग दिली त्याच्यासाठी आहे. हे बागच हे बागच नाही ते देश हायब्रिडवालं, ते त्याचं आपलं काय. मग माणसं जागी व्हायची, धंदे सुरू व्हायचे, कामधंदे. पूर्वीचा काळ होता तो. आताही उठतात सकाळी महिला, पण ते पूर्वी मंथन होतं. प्रातःकाळी उठोणी गवळणी मंथन करीती. आता मंथन नाही, प्रातःकाळी उठोणी गृहिणी स्टोव पेटवीती. पाव बटर टाकून चहा फुंकू फुंकू पिती. उरला सुरला चहा पतिराजाला देऊन देती. बेड टी म्हणा पूर्वी बरोबर. आणि जसं कोंबडं वरडलं, इकडे मंथन सुरू झाली, हिला जाग आली. ताडकन उठली. हिला माहितीच नाही ना दाढी बांधली आहे. एवढ्या जोरात उठली, अख्खा गवळी उचलला. आता दाढी धरून माणूस उचलला म्हणजे काय होत असेल, जावे त्याच्या वंशात तेव्हा कळे. मासही सारखं तडपडलं हे म्हातार, आणि तिच्यावर खवळलं. मस्त होणी या मातली धांगडी, मस्त होणी या मातली धांगडी, ओढा ओढी मज लागे, करती ओढा ओढी. त्या वेणीचा दाढीचा परिणाम झाला माईकवर. करती ओढा ओढी. जमला आता, अजिबात घाबरू नका. करती ओढा ओढी मज लागी. ती म्हणली, ए म्हाताऱ्या, मी ओढली दाढी का तू ओढली वेणी? दोघाच्याही लक्षात आलं, तेरी भी गलती नहीं मेरी भी गलती नहीं, बीच में कुछ तो भी कृष्ण कारस्थान हुआ है. तेच झालं होतं. मग सोडा लवकर. या म्हाताऱ्याला दात नव्हते, तरी वट दाबू दाबू गाठ सोडायचं. वट दाबून तरी गाठ सुटत नव्हती. सुटल. ₹11 दक्षिणा देऊन पाडलेली लग्नातली गाठ गावात सुटत नाही, कोर्टात जावं लागतं. त्याला घटस्फोट म्हणतात. मग ब्राह्मणाच्या हातची लग्नातली गाठ जर गावात सुटत नाही, तर ब्रह्मदेवाच्या बापाच्या हातची गाठ याच्या बापानं सुटेल का? हो ना. म्हणले असं कर, वी घे, वी कापून टाकू. आता याला का नाही नामदेव बाबा काम सांगायची सवय होती, आणि तिला चटकन ऐकायची सवय. वी घे म्हटल्यावर ताडकन उठली. हे पुन्हा उचललं 3 फूट. झटका क्रमांक 2. मग दुसऱ्या झटक्यात सावध झालं. थांब, आता तुला एकटीला माझ्याशिवाय कुठं जाता येणार नाही. चला. मग ती पुढं हे माग स्वयंपाक घरात वीळ घेतली. हिनं सांगितलं सौभाग्यवतीची वेणी आहे, वेणी कापायची नाही. तो म्हणला पठ्ठ्याची मर्दाची दाढी आहे, मलाही नाही कापायची. राहू द्या, कुठवर राहू द्या, 11:30 झाले. म्हणले दोघांचंही नुकसान होऊ द्या. मग मध्ये कापायचा प्रयत्न केला. कापिता कापेना काही केल्या. ती म्हणाली, किती दिवसाची म्हणत होती, वी धार लावून आणा पैठणून, यानं बटाटा कापत नाही.
म्हणले आता होऊन गेली गोष्ट, आता काय, आता असं कर, रॉकेलचा दिवा घे, पेटवून टाकू. प्रयत्न केला. नयनम छिंदंती शस्त्राणी नयनम दहती पावकाः, जाळीता जळेना. हा कार्यक्रम सकाळच्या 7:30 पर्यंत चालला. शेजारचे विचार करतात तिचा माठ पहिला जायचा मथुरेला, हे अजून झोपून कसं. शेजारचे म्हणले रात्री उशिरापर्यंत बोलत होते बा दोघंही, काही कमी जास्त घेतलं तर नाही एकमेकाच्या रागावर. म्हणून प्रतिष्ठित लोक दरवाजाला थाप मारत होते 8:30ला. अरे उठा, बोलत बोलत नव्हती. कशी बोलल, कुर्यात सदा मंगलमच्या वेळेला उभे असतात तसे या वयात उभे. लोक म्हणले मेले राव, मेले. मग यांचं कोण आहे आपल्याशिवाय, तोडा दरवाजा. दरवाजा तोडून प्रतिष्ठित लोक गावात आली. पाहिलं तर कशी दिसली, वाजंत्रे बहुगल बलान करणे कुर्यात सदा मंगलम. शाबास. अरे हे शोभतं का या वयात, तुम्ही हसता का पाटील, हे तर पहाटे 5 पासून चालला उद्योग. कालच्या मोर्चातली गवळण म्हणली, तू म्हणली होती ना बांधून आणला असता, अरे त्यानंच बांधलं, मग त्याच्याशिवाय नाही सुटायचं. मग 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 काय करते, गरज डॉक्टरला नाही तो दवाखाना घेऊन तुझ्या घरी यायला, तुला जावं लागल तिथं. बरं जाण्याची अडचण आहे, यांच्याकडे बुलेट गाडी नाही, बैलगाडी नाही, आणि पायी चालावतं हे 6.25 फूटची आहे, आणि ते 4.25चं बुटकं. पण गेल्याशिवाय गत्यंतर आहे का. आणि जे निघाले म्हणता ताड 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 चालत होती गवळण. हे अलगद उड्या मारायचं, जसं मायच्या माग बाळ 2 वर्षाचं बिना चपलाचं डांबरी रोडला वैशाख महिन्यात दुपारी 2 वाजता पाय पोळल्यानं उड्या मारतं तसं. गवळण गरगर गिरक्या मारी गवळी बरोबर दारी धरी, गवळण गरगर गिरक्या मारी गवळी बरोबर दारी धरी, गवळण गरगर गिरक्या मारी की गवळी बरोबर दारी धरी, गवळी बरोबर दारी धरी, गवळण गर. बसले होते मांडीवर कृष्णजी. कृष्णा काय बाबा, काय घोषणा आलेल्या दिसतात. मला वाटतं दुष्काळग्रस्त भागातले माणसं असतील कामाच्या मागणीसाठी, चोराच्या मनात चांदणं. पण बाबा मी रात्री तुमच्यासोबत जेवलो, तुमच्यासोबत झोपलो, सकाळी उठलो तुमच्याच मांडीवर बसलो. नहीं रे बेटा कन्हैया, तूने मेरे साथ खाना खाया था, सोया था मेरी गोद में, सुबह उठा तो मेरे सामने बैठा, ऐसा नहीं होगा. झालं, देवाचं ठरलेलं आहे. ती इतके नम्र झाली होती, इतकी पाया पडता ती रडूनी बोलते, सोडवा म्हणते आम्हाला गे. चुकलं मायबापा, ऐकुणी त्यांची कीव दया आली चित्ता, कृष्णे पाहता मुक्त झाली. ऐसी ऐकता गाराणी, यशोदा नैनी आले पाणी. कृष्णा काय उणे का करीतोसी चोरी. मम्मी ग कान धरले, उद्यापासून खोडी करणार नाही. मला माहिती आहे तुझ्यात फरक पडणार नाही, कारण ज्याचा जो स्वभाव, मराठी भाषेत म्हण आहे का नाही, जित्याची खोड मेल्याशिवाय नाही. नामदेव बाबा मेलं तरी नाही जात हा ना. ज्याची जी सवय, किती प्रयत्न करा. कुतराणी, हे गुजरातीमध्ये कुतराणी पुछडी 6 महिना नळीमा राखे, ते पण वाकी ने वाकी. कुत्र्याचं शेपूट 6 महिने नळीत घाला तरी वाकडेपणा. एकानं प्रयोग केला, तिकडची गोष्ट. सुशिक्षित बेकार होता तो, सुशिक्षित होता पण काम नसल्यामुळे बेकार.
मग त्यानं लोखंडाची नळी घातली, शेपटात 6 महिने ठेवली, वजनानं शेपूट सरळ कुत्र्याचं, रात्रंदिवस सरळ. आणि मग त्यानं कल्पना दिली, गावातल्या प्रमुखांना सांगितलं की आपल्या आजोबा पंजोबा म्हणत आले कुत्र्याचं शेपूट वाकडं असतं, पण पठ्ठ्यानं सरळ करून दाखवलं. आता याचा कार्यक्रम मोठ्या प्रमाणात करूया आपण म्हणून मोठे पुढारी वगैरे बोलवले, पत्रिका छापल्या, क्लिपही फिरवली, बॅनर लावलं, त्याच्यावर कुत्रं, त्याला शेपटात ते नळी, ज्यानं नळी घातली ते सुशिक्षित बेकार, त्याचा फोटो. आणि तो दिवस उजाडला. ज्यांच्या हस्ते नळी काढायचा कार्यक्रम आहे ते स्टेजवर, कुत्रं स्टेजवर, नळी घातलेलं सुशिक्षित बेकार स्टेजवर, आणि त्याच्या आधी 2 शब्द बोलणारे स्टेजवर, असे 4 होते कुत्र्यासहित स्टेजवर, बाकीचे खाली. मग प्रास्ताविक करण्यात आलं. इथे जमलेल्या भाविकांनो, तुम्हाला कल्पना आहे की आपल्या आजोबा पंजोबा म्हणत आले की कुत्र्याचं शेपूट वाकडं असतं, पण आपल्या गावच्या सुशिक्षित बेकारानं यशस्वी प्रयोग केला. 6 महिने झाले, शेपूट सरळ झाला. आता अमुकाच्या हस्ते शेपटीतून नळी काढण्याचा कार्यक्रम होणार आहे. शेपूट सरळ झालं की टाळ्या वाजवायच्या आहे, असं म्हणून बसलं प्रास्ताविकवालं. आता उठलं नळी काढणारं, आणि जशी नळी काढली, समाजाकडे पाहिलं, नळी काढणाऱ्यानं कोणच टाळी वाजवली नाही. वाटलं ठरलं होतं नळी काढल्यावर टाळी वाजवणे, का नाही वाजवली बरं? मागं फिरून पाहिलं तर शेपूट 90चा काटकोण करून वर. कुत्रानी पुछडी 6 महिना, ते पण वाकीने वाकी. वाकडेपणा हा त्याचा स्वभाव आहे. ज्याचा जो स्वभाव त्याच्यात बदल होत नाही. आधी होता वाघ्या, आधी होता वाघ्या, आधी होता वाघ्या, आधी होता वाघ्या, वयोगी झाला पाग्या, वयोगी झाला पाग्या, वयोगी झाला पाग्या, वयोगी झाला पाग्या. जाय कोंडराहिरा, 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 मूळ स्वभाव जाईना, मूळ स्वभाव जाईना, मूळ स्वभाव ज्याचा जो स्वभाव. कान धरले, मम्मी खोडी करणार नाही, माहिती आहे रे तुझ्यात फरक पडणार नाही, मग गावात राहू नको. उद्या जाईराना सवे घेऊनी गोधना, सवे घेऊनी गोधना, सवे घेऊनी गोधना. उद्या जाईराना सवे घेऊनी गोधना, उद्या जाई राणा सवे घेऊणी गोधणा. भगवान गोपाळा समवेत जातात. पूर्वीचा काळ खूप पर्जन्यमान. गायी उभ्यानं गवत तोडायच्या, रवण कधी बसायला जेवायला यायचे, सांगितलं जेवायला यायचं नाही, उद्या शिदोऱ्या घ्या. शिदोऱ्या घेऊन निघाले. सगळे गोपाळ खेळात रममाण झाले. देवा आता काय खेळण्यात मजा आहे. 9 ते 11 ठरलं होतं, पण साहेब आले, ते गरजेचंच आहे आपल्याला. त्यांचा आपण स्वागत सन्मान करणं हे आपलं कर्तव्य आहे. मलाही त्यांच्याच गाडीत आणलं त्यांनी, मलाही मंत्री झाल्यासारखंच वाटायचं तेव्हा. हा ना, वाटतंय ना इथं येईपर्यंत. म्हटलं साहेब आता तुम्ही तुमच्या गाडीत जा, मला फेटा बांधायचा. चांगलं आहे. त्यांनी अजूनही करतील ते. काय काय करायचं असेल ग्रामस्थांना करून घेतील, त्यांच्या हस्ते होईल. नाही तर मी एकदा आलो होतो, आता फार सुंदर वाटतंय रस्ते वगैरे. करतील. ज्ञानेश्वर माऊली भजन, त्याच्या आधी मी सांगतो त्या सूचना लक्षात घ्या. नंतर चाल होईल. चाल झाल्यावर दहीहंडीचा कार्यक्रम जय विठ्ठल होऊन नंतर आरती. आरती आहे ना,
आणि आरती झाल्यानंतर आरतीला सुद्धा कोणी उठायचं नाही, मिलिटरीसारखा शिस्तबद्ध कार्यक्रम होईल. आणि सर्व झाल्यानंतर मग आमचे टाळकरी महाराज विनेकरी सगळे खाली बसतील आपल्या आपल्या जागेवर. बसलेल्यातलं कोणी उठणार नाही. आणि ग्रामस्थांच्या वतीनं तुमचे आभार आणि जेवणाच्या कार्यक्रमाची पद्धत सांगतील. त्याच्यानंतर प्रत्येकाने जागा सोडायची, तोपर्यंत हालचाल करायची नाही. सर्वांच्या मध्यभागी सर्वानुमते ठरलं. झाले आता वेळ. म्हणते आना शिदोऱ्या, म्हणते आना शिदोऱ्या. काही नाही असू द्या असू द्या. ते घरून वेळ झाली ना. झाली आता वेळ, झाली आता वेळ. म्हणते आना शिदोऱ्या. घरून फोन आलेला. सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा श्री बालाजी ललित यात्रा महोत्सव अखंड हरिनाम सप्ताह मौजे वडवाळी तालुका पैठण. प्रक्षेपण आपल्या आवडत्या गजर कीर्तनाचा या YouTube चॅनलवर.